नामा म्हणे नामापाशी मुक्तीचारी, काय त्यासी उरी संसाराची। नामा म्हणे नामापाशी मुक्तीचारी, काय त्यासी उरी संसाराची। नामा म्हणे नामापाशी मुक्तीचारी, नामा म्हणे नामापाशी मुक्तीचारी, काय त्यासी उरी संसाराची। मित्रांनो, कल्पना करा, एखादा माणूस आहे ज्याच्याकडे ना मोठी संपत्ती आहे ना मोठा मान सन्मान, पण तरीही तो मनाने इतका शांत आहे, इतका समाधानी आहे की जणू त्याने संपूर्ण संसार जिंकला आहे। का माहिती आहे? कारण त्याच्या ओठांवर सतत एकच नाव असतं, हरिनाम। संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या जीवनात देवाचं नाव आलं त्याच्यासाठी मोक्ष, शांती, समाधान सगळं मिळालेलं असतं। मग प्रश्न असा आहे, हरिनाम इतकं सामर्थ्यवान का आहे? आणि खरंच देवाचं नाव घेतल्याने संसाराची चिंता कशी नाहीशी होते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अभंगामागचं गूढ समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने थांबलेल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। मित्रांनो, हा अभंग संत तुकाराम महाराज एका दिवशी आपल्या कीर्तनांमध्ये बोलत होते। ते म्हणतात, नामा म्हणे नामापाशी मुक्तीचारी, काय त्यासी उरी संसाराची। याचा अर्थ असा आहे की ज्याच्या जीवनात हरिनाम आला आहे, त्याच्या जिभेवर सतत देवाचं नाव आहे, त्याला चारही प्रकारच्या मुक्ती सहज प्राप्त होतात आणि म्हणूनच त्याच्या मनात संसाराची चिंता उरत नाही। पण मित्रांनो, एका गोष्टीवर लक्ष द्या। ते म्हणतात की ज्याच्या जीवनात हरिनाम आला आहे, ज्याच्या जिभेवर सतत देवाचं नाव आहे, त्याला चारही प्रकारच्या मुक्ती सहज प्राप्त होतात। आता आपल्याला इथे बघायच्या आहेत की चारही प्रकारच्या मुक्ती म्हणजे नेमकं काय? मुक्ती म्हणजेच मोक्ष। चारही प्रकारच्या मुक्ती सहज प्राप्त होतात याचा अर्थ असा की भक्ताला मोक्षाच्या 4 अवस्था मिळू शकतात। भक्ती परंपरेत या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत। पहिलं, सालोक्य मुक्ती। भक्ताला देवाच्या लोकात म्हणजेच भगवानाच्या धामात राहण्याची प्राप्ती होते। उदाहरण, भगवान विठ्ठल किंवा विष्णू यांच्या धामात राहण्याचा अधिकार। दुसरं, सामिप्य मुक्ती। भक्ताला देवाच्या अगदी जवळ राहण्याची संधी मिळते, जसे एखादा भक्त देवाच्या सेवेत सतत असतो। तिसरं, सारूप्य मुक्ती। भक्ताला देवासारखं रूप मिळतं, म्हणजे त्याच्यात देवासारखी दिव्यता आणि तेज प्रकट होतं। चौथं, सायुज्य मुक्ती। ही सर्वात उच्च मुक्ती मानली जाते। यात भक्ताची आत्मा पूर्णपणे देवात विलीन होते। हे आहेत मोक्षाचे 4 प्रकार। त्यांच्यावर आधारित तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन पूर्ण व्हिडिओ बघू शकता। यावरून आपण एका भक्ताची कथा बघूया। तो म्हणतो की मुक्ती नको मला, फक्त विठ्ठलाचं नाव हवं। आता असं त्याने का म्हटलं असेल? का त्याला मोक्ष नको हवा होता? यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। एकदा एक साधा भक्त पंढरपूरला गेला। मंदिरात उभा राहून तो भगवान विठ्ठलाकडे पाहत होता। त्याच्या डोळ्यात पाणी होतं। तो मनात म्हणाला, देवा, मला मोठं काही नको, फक्त तुझ्या जवळ राहू दे। तेव्हा तिथे उभे असलेल्या एका संतांनी त्याला विचारलं, तू देवाकडे काय मागितलंस? भक्त म्हणाला, मी देवाकडे फक्त त्याच्या जवळ राहण्याची इच्छा केली। मी फक्त देवाकडे त्याच्या जवळ राहण्याची इच्छा केली। संत हसले आणि म्हणाले, तुला माहिती आहे का, भक्ताला देव 4 प्रकारे मुक्ती देतो। पहिली म्हणजे सालोक्य, ज्यामध्ये भक्त देवाच्या धामात राहतो। दुसरी सामिप्य, त्यामध्ये भक्त देवाच्या अगदी जवळ असतो। तिसरी सारूप्य, म्हणजे भक्त देवासारखाच तेच दिसू लागतं। आणि चौथी म्हणजे सायुज्य, त्यामध्ये भक्त पूर्णपणे देवात विलीन होतो। तेव्हा त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू आले। तो म्हणाला, देवा, मला मुक्ती नको, मला फक्त तुझं नाव घ्यायचं आहे। संत हसले, अरे, हाच तर खरा मार्ग आहे। म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, नामा म्हणे नामापाशी
मुक्तिचारी काय त्यासी उरी संसाराची. ज्याच्या जिभेवर हरिनाम आहे त्याच्यासाठी मुक्ती स्वतः चालत येते. म्हणजे ज्याच्या जिभेवर हरिनाम आहे त्याच्यासाठी मोक्ष मुक्ती स्वतः चालत येते त्याच्यापाशी. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, नामा म्हणे नामापाशी मुक्तिचारी काय त्यासी उरी संसाराची. म्हणजे ज्याच्या जीवनात सतत हरिनाम आहे त्याला या चारही प्रकारच्या मुक्ती सहज मिळतात. त्यामुळे त्याच्या मनात संसाराची भीती किंवा चिंता राहत नाही. पण मित्रांनो, इथे अजून एक गोष्ट आहे. नामा म्हणे नामापाशी मुक्तिचारी, हे तर आपण बघितलं. पण संत तुकाराम महाराज अजून एक गोष्ट म्हणतात, ती म्हणजे काय त्यासी उरी संसाराची. नामा म्हणे नामापाशी मुक्तिचारी काय त्यासी उरी संसाराची. आता मित्रांनो, संसाराची चिंता नक्की कशामुळे निर्माण होते? घरातील समस्या, पैशांची चिंता, भविष्यात काय होईल याची भीती, लोक काय म्हणतील याचा विचार, या सगळ्या विचारांनी मन सतत अस्वस्थ होते. माणूस बाहेरून हसत असतो पण आतून तो तुटलेला असतो. पण एक भक्त असाही असतो जो दिवसाची सुरुवात एका छोट्या गोष्टीने करतो, हरिनामाने. तो शांतपणे बसतो, डोळे मिटतो आणि हळूच म्हणतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे नाव घेताच त्याच्या मनात एक वेगळी शांतता उतरते. कारण देवाचं नाव म्हणजे केवळ शब्द नाही, ते एक आधार आहे, ते एक शक्ती आहे, ते एक विश्वास आहे. म्हणूनच संत म्हणतात, ज्याच्या जीवनात हरिनाम आहे त्याच्यासाठी देव स्वतः उभा असतो. त्यामुळे एक छोटी कथा अजून सांगतो. एकदा एक गरीब माणूस खूप संकटात होता. घरात अन्न नव्हते, काम नव्हतं आणि मनात फक्त चिंता. तो खूप दुःखी होऊन मंदिरात गेला. मंदिरात बसलेल्या एका संताने त्याला विचारलं, माझ्या आयुष्यात इतकं दुःख का आहे? देव माझी मदत का करत नाही? त्या संतांनी शांतपणे उत्तर दिलं, तू देवाला फक्त संकटात आठवतोस, पण कधी प्रेमाने त्याचं नाव घेतलंस का? तो माणूस थोडा शांत झाला. तर मित्रांनो, तो माणूस का शांत झाला? कारण त्या संतांचे शब्द त्याच्या मनाला भिडले. आतापर्यंत तो देवाकडे फक्त तक्रार करत होता, माझ्याकडे हे नाही, माझ्यावर इतकं दुःख का? पण त्या क्षणी त्याला जाणवलं, मी देवाला फक्त मागितलं पण कधी प्रेमाने त्याचं नाव घेतलं नाही. ज्याच्या मनात एक विचार आला, जर इतके मानसंत हरिनाम घेतात, जर त्यांना त्या नावात आनंद मिळतो, तर मी एकदा मनापासून का नाही घेऊ? त्या विचाराने त्याच्या मनात आशेची एक छोटी ज्योत पेटवली. म्हणूनच तो शांत झाला. कारण जेव्हा माणसाला आधार सापडतो तेव्हा दुःख जरी तसंच असलं तरी मन हलकं होतं. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, नामा म्हणे नामापाशी मुक्तिचारी काय त्यासी उरी संसाराची. ज्याच्या जीवनात हरिनामाचा आधार मिळतो त्याच्या मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते आणि मन शांत होऊ लागतं. त्या दिवसापासून त्याने रोज सकाळी आणि संध्याकाळी फक्त एक काम सुरू केलं, हरिनाम जप. हळूहळू त्याच्या जीवनात बदल होऊ लागला. समस्या कमी झाल्या, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्याचं मन शांत झालं. मित्रांनो, हरिनाम म्हणजे समस्या जादूने नाहीशी करणारा मंत्र नाही, पण हरिनाम तुमच्या मनाला इतकं मजबूत बनवतो की मग संसारातील समस्या तुम्हाला हलवू शकत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, नामा म्हणे नामापाशी मुक्तिचारी काय त्यासी उरी संसाराची. ज्याच्या जिभेवर देवाचं नाव आहे त्याच्या हृदयात भीती राहत नाही, त्याच्या मनात चिंता राहत नाही. कारण त्याला माहीत असतं, मी एकटा नाही, देव माझ्यासोबत आहे. एक दिवस तो पुन्हा त्या संतांना भेटायला गेला. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. तो म्हणाला, माझ्या आयुष्यात अजूनही अडचणी आहेत, पण आता मला भीती वाटत नाही. संत हलकेसे हसले आणि म्हणाले, हेच तर हरिनामाचं सामर्थ्य आहे. समस्या नाहीशी होण्यापेक्षा मन मजबूत होणे हीच खरी कृपा आहे. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, नामा म्हणे नामापाशी मुक्तिचारी काय त्यासी उरी संसाराची. ज्याच्या जीवनात हरिनाम आलं त्याच्यासाठी संसाराचं ओझं हलकं होतं. म्हणून मित्रांनो, आजपासून एक छोटा संकल्प करा. रोज काही मिनिटे का होईना पण मनापासून हरिनाम घ्या. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणाल, खरंच हरिनामातच खरी शक्ती आहे. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.